सुस्वागतम. ही अनएक्सपेक्टेड ट्रिप होती माझ्यासाठी. ही पूर्ण काजूची बाग आहे. जणू हिरकणी. 10-15 दिवस अगोदर बिबट्याची स्लॉट आहे. एक्सप्लोर चालू आहे. आंब्याची वाडी एक्सप्लोर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण चाललोय चिपळूणला मामाच्या सोबत. आता कसे येत असतील बरोबर. आदित्य पाटील. आदित्यला कंपनी पाहिजे पाठीमागे. कोणीच नाही, एकटाच कंटाळा आले त्याला. आणि विकास मामा पायलट, को पायलट कम गाईड. येस. तर गाईज अजून आपल्याला 2 तास लागतील पोचायला. आता आपण इंदापूर काय ते मानगाव बिनगाव टाकलेले आहेत आणि 2 विकेट पडले. 2 जण झोपले. 2 मामा, पराग मामा आणि सचिन मामा 2 जण झोपले. आणि आम्ही आता पोचू थोड्या दिवसात. पण आम्हाला CNG पंप काय अजून भेटत नाही. गेला 1-1.5 तास झाला आम्ही गवसतो. हा भेटतात पण गर्दी आवरी आहे ना. खूप लाईन, 2 किलोमीटरची लाईन असते. जाम लाईन होती. चला आपण तुम्हाला डायरेक्ट चिपळूणला भेटून येते CNG पंपवर. CNG तर नाही भेटली पण पेट्रोल टाकायला लागेल. पोचायचं असेल तर पेट्रोल ब्रेक. काय मग आदित्य, कसं काय? मामानेच प्लॅन बनवले. तर तो अचानक प्लॅन बनला ना. मी पण अचानक आलो. मी येणार नव्हतो पण मी मध्येच रेडी झालो. खबर मी पण जातो. काय बोलाल तुम्ही? काय नाही, CNG ना गर्दी किती आहे. हा ना. तर आपल्याला पेट्रोल टाकायला 2 किलोमीटरची लाईन, त्याच्यात पेट्रोल टाकलेला बरं आहे. ये ब्लॅड फुटबॉल ग्राउंड. तर आता तुम्हाला मी CNGची लाईन दाखवतो. आम्ही CNG टाका म्हणजे पहिले इथं टी ब्रेक घेतला. आता CNG टाकायला खोलले ते CNG पंप. तर CNGची लाईन बघा कुठून आहे. इथून CNGची लाईन चालू झाले तर तिथपर्यंत ती बघा लास्ट तिकडं जाम लाईन असते ना. ही आमची गाडी इथंच आहे. ही समोर यावाली गाडी. ये चला आता आपण तिथं जाऊ. CNG पंप खोलले. ओपनिंगला चाललोय आपण. ओपनिंगला आपणच ओपनिंग करायला चालले होते. बघ ते गर्दी होईल ड्रायव्हरांची. युरेका गाइस, युरेका CNG पंप हासिल हो चुका है. हासिल. हाँ ये देखो कुत्ता वित्ता लेके आहे. आपल्याला CNG भेटलेली आहे मस्त. युरेका CNG टाकू आणि आता जाऊ. युरेका. So guys, we have finally reached our destination, farmhouse. देखो ऐसा है कुछ. ये देखो रास्ता फूल काला ही काला. हा आंबले. आपण आता सकाळी भेटूया. तुम्हाला आता मी सकाळी भेटतो. फार्म हाऊस टूर. चला. सो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही उठलोय. किती वाजले? 9:30 वाजलेत. पण आम्ही 10वीत असतो मस्त. आणि मग तुम्हाला दाखवतो वाडी पूर्ण. खूप मोठी आहे. तेव्हा मामाची आहे. चला आता मी आंघोळ विंगोल करतो आणि मग तुम्हाला भेटतो.
तर मित्रांनो आपली आंघोळ विंघोळ करून झालेलं आहे. तेव्हा तुम्हाला समजतच असेल. आंघोळ करून झालेलं आहे सर्वांचा. आता नाश्ता करतो. नाश्त्याला आहे आमच्याजवळ वडापाव आणि तुम्हाला आता मी दाखवतो इथे आंब्याची बाग. आंब्याची आहे का कशाची माहीत नाही पण दाखवतो. तर मित्रांनो आता वडापाव नाश्ता विष्टा करून झालेला आहे. आता मामाचं कुठेतरी चालले त्यांचं काय. आता आम्ही दोघं आहे इथं वाडीमध्ये. खूप मोठी वाडी आहे, खूप म्हणजे खूपच मोठी आहे. आणि इथे फणस पण लागलेले आहे. ते बघा डोक्यात बी केन पडा वर्ष जेते का फणस जेते जेव ना हे पक्क फणस आहे नुसतं लटाकल्यान झाडावर. आणि ही पूर्ण काजूची बाग आहे. मी विचारला मामाला पूर्ण काजूची बाग आहे. तर चला आता तुम्हाला मी काजू पण दाखवतो. हा असा आहे एंट्रेन्स. ते रात्री काय तुम्हाला समजलं नसेल, एंट्रेन्सलाच आंब्याचा झाड आहे. आणि अशी एंट्रेन्स याच्यात बकऱ्या फुल ऑन बकऱ्या दाखवू का तुम्हाला. फुल ऑन बकरीज बघू शकता तुम्ही. इथे मस्त एक किचन आहे. हा बाथरूम आहे. बाथरूम आणि हा किचन तर तुम्हाला सांगितलेला. आणि एक अशी रूम आहे, प्रायव्हेट रूम पण आहे ही बघा. आणि आम्ही इथे झोपलेलो. असा काय आहे, गाद्या बिद्या टाकल्या आणि मस्त आहे. फक्त एवढंच का थोडा गरम होईल इथे कारण की पत्रा आहे म्हणून. पण दुसरं एकदम छान आहे. छान म्हणजे छान मस्त पैकी. तर आधी ते आपण काजूची बाग दाखवूया. चला गाईस तुमका मी काजूची बाग दाखवतो. या माझ्यासोबत काजू बघायला. पूर्ण काजूचे झाडच आहेत. हे बघा हा काजूचा झाड. काजू होईल्यान की नाही काही समज नाही. आपण काजूचा झाड आहे. पुढे दिसतील आपल्याला. त्यांचं तर मोर आहे तो यावले जल्ले अख्खा. ऊन जाम गरम पण जाम होते. मोबाईल बी तापले. थोडी व्हिडिओ या होत असेल शेक होत असेल. काजूचीच बाग आहे. तर काजू दिसत नाही. हे बघा काजू आले आहेत पण ते काय पिकले नाही अजून. पिकाची हे बघा. पुढे आम्ही आता जाम पुढे आलोय. तो बघा घर कुठे आहे. खूप मोठी बाग आहे. अजून याच्या त्या घराच्या त्या बाजूला पण सेम एवढीच जागा आहे. खूप लांब बाग आहे पण सगळी काजूचीच झाडं. 2-3 आंब्याची झाडं आणि तो बघा एक काजू. आपण एक काजू खाऊ चल काय तरी. तर मित्रांनो इथे असे रोड बघून मला आमची गोव्याची ट्रिप आठवली. मजा येते अशी कुठे गेल्यावर कोकण साईडला. हे बघा सध्या आम्ही एंडवर आलोय जागेच्या. पण काजू काही दिसला नाही मोठा. तुम्ही बोलतो जाम गरम होते. बघ कपडा भिजले बघ कसा माझा मिरॅकल आहे बघा. जस्ट मी झाडावर उतरलो आणि हो बघा जणू हिरकणी. कसा काजू आहे असा असतो पिकलेला काजू. कोणाला माहीत नसेल ते तसा माहीत तर सगळ्यांनाच असेल. सेम ना आवरीत जागा ते बाजूला. फक्त तुम्हाला मी आंबे दाखवासाठी आता तयार जातो. चला हो बघा गाईज युरेका काजू भेटलेला आहे आपल्याला झाडावर पिकलेला. ये हे बघा गाईज कसे आम्हाला वानर जाम बेकारवाली खुन्नच दिसलो आता. पळाले एक डगर फेकली तरी त्याच्या अंगावर तो दिसला का वानर. मी कॅमेरा चालू केलता माहित नाही दिसले का नाही. तोच आवाज करत होता वाटते. तो आवाज काढत होता एकदम वेगळाच. असा वेगळा आवाज काढत होता ना. त्या आंब्याच्या झाडावर बसलाय. मी गाईच बोललो का नाही त्यांनी कुन्नच देवाला चालू केली. लगेच मी एक थ्रो फेकला त्याच्या अंगावर. यांनी थ्रो फेकला. तो अंगावर असताना येरा डायरेक्ट वाट लागली ती बेकारवाली आणि पळालो. अयो नखावा बी लागला. पणाला काय नाही. तो वानर होता म्हणून आम्ही जे थांबलो नाही. कारण की तो असा दात काढून खुन्नच देत होता. तर अंगावाला असता
तर वाट लागलीच ती फुकट, म्हणून ते आंब तुम्ही बघलं थोडं 3 सेकंदाची व्हिडिओ होती माझ्यावर ना. आम्ही त्यांच्या शू बोललो डायरेक्ट नाही. आता आम्ही इथं आंबा आहे, इथं आंब्याच्या झाडावर मी गेलो, हे बघा आंबे दाखवायला गेलो, तेवढ्यात जाऊ सांगतो का बोलते तो बा वानर बोलते होली ते असं दात काढतो आणि असं मुंडीवरती करतो. मग त्याचं काय असते, त्याचा अर्थ काय? तो फक्त आपल्याला चिडवणार फक्त. हा, अंगावर नाही ना, अंगावर नाही. आल्यावर चावेल ना. पण त्याला आपण चिडवायचं नाही जास्त, मग तो अंगावर. हा. आता ती काका भेटलेले आपल्याला, त्यांनी आम्हाला सांगितलं इथे जे केअरटेकर आहेत ते इथे घर सांभाळतात, त्यांना 10-15 दिवस अगोदर बिबट्या दिसला होता. जिथे आपण आपल्याला वानर दिसला ना तिथंच त्यांना बिबट्या दिसला होता. तर डेंजरस काम आहे. आणि इथे कुठला तरी रेडा पण आहे, रेडा रानरेडा असतो तो पण आहे बोलते. रात्री बोलते आम्ही, रात्री नाही संध्याकाळी 6:30च्या नंतर आम्ही बाहेर निघत नाही. हा गाळलेले. तर गाईज या बागेत आम्ही कंटाळलो, काजू दाखवून तुम्हाला. आता आम्ही चाललो आंब्याच्या बागेत. मामाचा आलती सर्व. आता दुसरा बाग घेतले तो तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. हा चला, तिथं वानर दाखवतो आता तुम्हाला. यो बाग जुना झाला आता. यो बाग जुना झाला, तुम्ही बघितला. तर चला. तर ही आहे नारळाची वाडी मामासांची. ही बघा पूर्ण रोडच्या साईडलाच आहे अशी काय आहे नारळाची वाडी. आणि हा एक छोटासा काय रूम काय बोलू शकतो तो आहे. फणस सगळे करण आंब खाली पाडू नको फक्त, परल्यावर फुकाट जातील. अंगा उडला कटलं सांगा उडल उलटे बाजूला फिरून जायचं. पिकले ना आंब ते कौरव मोठं बघा. ये करदा बी भेटली नाही. करदा बिरदा सगळा एक्सप्लोर दान सीन सगळी जरा का. गारावर टांगल्या पोरं सगळी. एक नंबर सरी घेत नाही. खा ये चिंपॅन्झी आदित्य. हे बघा गाईस आंबे पाडलेले आहेत. आता आमचा जे कर्दा खाऊन झाला, आता जाऊ दुसऱ्या आंब्याच्या वाडीत, मामाच्या आंब्याच्या वाडीत जाऊ. चला. काजू बी खाल्लं आहे, काजूचा बी झाड होता. आंब्याच्या वाडीत पोचलेलो आहे आता आपण. ही बघा पूर्ण 5 एकर मध्ये आहे आंब्याची वाडी. ये जुरॅसिक पार्क. हा विराना पिक्चरची शूटिंग इथेच झाले. आंबा तो बाग कार 10,000 पाहिजे ना आपलीच आहे. गावला काहीतरी भेटला कच्चा आंबा. बसते एक्सप्लोर चालू आहे आंब्याची वाडी एक्सप्लोर. ही बघा पूर्ण 5 एकर मध्ये जागा आहे, पूर्ण 5 एकर मध्ये. केवढी मोठी आहे. तरी काटे बिटे लागत टोचला म्हणून तसा होता जरा. चला कोण एक्सप्लोर करू. तर मित्रांनो आपण आंब्याची वाडी सोडून आता आलो जेवायला हॉटेल चैतन्य. चला जेवूया आता. टॉयलेट आग जा. आपली मालवणी अंडी आलेली आहे मस्तपैकी. रस्सा मारके आणि रोटी. रस्सा येतोय
ऑन द वे. रोट्या पण आलेल्या आहेत आपल्या. येस. चला आता जेवण करू आणि मग भेटू तुम्हाला नंतर. आता इथे डोले खूप झोपतात, काय माहित नाही का झोपतात. जेवल्यानंतर आम्ही मागवले सोलकढी. मस्त आता सोलकढी पितो आणि जातो डायरेक्ट आपल्या वाडीत. चला. सगळी जण फणसाखाली बसले. घरान बसायला गेल्यावर फणस फणस आमचा होईल. तो मामा विकास मामा गेले बकऱ्या बघायला. कवरे 15 ना बरेच अर्ध्या बसल्या व्या. घाम गरम होते आतमध्ये म्हणून सगळी जण वन साइड फणसाखाली बसले. अधुरी ख्वाहिश पूर्ण करायला आलोय आम्ही. वीर दाखवतो तुम्हाला. पहिले मागकर होता म्हणून पळालो, आता वीर दाखवता. ही बघा आटले पूर्ण. तिकडे तो आंब्याचा झाड आहे, तो पण दाखवतो जाऊ तुम्हाला. अधुरी ख्वाहिश पुरी करायला. आंब्याचा झाड इथंच तो वानर बसलेला इथंच. हा इथं बघा, हे आंबे हाताजवळ आहेत डायरेक्ट. ते काय छोटे छोटे आहेत, अजून ये नाही झाले ते. हे बघा फुल भरले झाड, पेरलंच नाही ते आंब. हे इकडं फाईन आहे ना, दुसऱ्यांचं आंब चोरल्यावर 10,000 रुपये फाईन आहे. हा मुद्दाम गेट खुल्ला ठेवले. कोणी टुरिस्ट जात असेल तर तुम्ही तोडा आणि आम्ही नंतर पकडतो. बिझनेस आयडिया. हे इधर आओ तोडने के लिए, आम तोडने के लिए. आता तुम्हाला बकऱ्यांचा अड्डा दाखवतो. या बकऱ्या तुम्ही खिडकीतून बघितलेल्या, आता या बकऱ्या इथून तुम्ही समोरून बघा. वेळ समजतो. ये केवढी बकरी आहेत बघा. हे बघा फुल. चला चला चलो. गेली चराला. आता पॅकअप इथून पॅकअप झालेला आहे. आता आपल्याला जायचंय कुठल्या बीचवर? गुहागर बीचला जायचं आहे आता आपल्याला. चला तिथे भेटू तुम्हाला. पॅकअप झालेला आहे सर्वांचा. व्यवस्थित आहे बघा. चलो. सुस्वागतम गुहागर बीच. फुल रश, फुल रश आहे. कोणीच येऊ नका. फुल रश. कुठला यो? अन्नपूर्णा. पराग मामाचं दुकान. स्पेशल दही भेटते. जत्रा भरली. टेटा पण मिळणार आपल्याला. कुठला? करता बिरदा नाही. करता नाही आपण फुकट खाली करता. जत्रा भरले. गोवाघरचे जत्रेला आले. मिकी माऊस बी आहे. तोबा फुल पण गर्दी पक्की आहे. हा मग करते का राईड? बनना राईड काय? बाबो बाबो फुल एन्जॉय. एन्जॉय चालू आहे. हा नाईस. डायरेक्ट कारच केली. गुहागर बीचवर खूप गर्दी आहे. तर फुल रश. एवढी गर्दी पहिल्यांदा बघितलं आम्ही. काय काय आता आदित्य इथे घर बनवतोय. बनव पटापट वालूचा घर.
तो भी मोरला तो मोरला बरोबर नाही आधी तुझा. देऊ नका कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा हे ऊंट बिंड चालतात बज्जे रे कवरे बिज ही बघा पोरा कशी पोहतात अरे एकूच जेला तर काय होईल तर गाईज ही काय ट्रिप अशीच नाही ही अनएक्सपेक्टेड ट्रिप होती माझ्यासाठी यांच्यासाठी नाही याला माहीत होता का मला ट्रिपला जायचं आहे मजा आली मजा आली या ट्रिपला अजून आहे पुढे तुम्ही बघा उद्या गणपतीपुळेला जाऊ ते पण दाखवेन मी तुम्हाला तर चला आता आम्ही इथून गोवाघरवरनं निघतो दाखवतो फुल रश आहे जाम रश आहे गर्दीच गर्दी आहे हे बघा मी तर पहिल्यांदा आलो इथे पण आज सांगतोय का इथे गर्दी नसते एवढी आज कशी गर्दी आहे काय माहिती फोटोशूट चालू आहे कॅमेरा चालू आहे भाऊ कसं फोटो लेन दाखव दाखवायचं नसताना मग काय बिजा मग करले का नाला कॅमेरावर बोलू शकत कॅमेरा चालू नाही तर मग बोलून टाक जाऊन दे चला गाईज गोवा घरला आपण बाय केलेला आहे आता जाऊ जेवायला चला जेवायला भेटू आपण डायरेक्ट आपण आलेलो आहे लगून हॉटेलमध्ये जेवायला ऑर्डर काय द्यायची रे आदित्य काय खाशील तू हा तोंड असा कसा करतो शेफ नाही ऑर्डर देणारे मामा काय परवा तू काय खाशील काय खाशील लवकर येईल ते चिकन क्रिस्पी अँड अजून का मागवलेलं आपण चिकन 65 आलेला आहे आपला स्टार्टर राईस आलेला आहे आपला आपण ऑर्डर केलेला आणि त्यासाठी खास सॉस बघा किटलीमध्ये आलेला आहे काला नीला तो भी काला चला आता आपण खाऊ राईस या हॉटेलमध्ये आलतो आम्ही तर गाईस आम्ही आलेलो इथे विकास मामाच्या ब्लॉकवर पण इथे काही लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट आली नाही येईल थोड्या वेळात तर याच्यावर काहीतरी आपण सॉल्युशन काढू नो टेन्शन बघूया काय होतंय, काय बिघडतंय हे ते कॉन्टॅक्ट चालू आहेत काय रे चला बघूया काय होतंय चप्पल घालू जाऊ चला नाही तर वाटते वाडीवरच जावायला लागेल मामाच्या चला या माझ्या मागे इथं पॉवर तर आहे पण घरात पॉवर नाही आहे आदित्य पाटील इलेक्ट्रिशियन आलेले आहेत नाही इलेक्ट्रिशियन आपल्याला आदित्य इलेक्ट्रिशियन कोणी काढले वायर आपल्याला नाही जमत कोणतरी वायर केली लॉक सिस्टम आहे कोणी छेडकाणीच करू शकत नाही डायरेक्ट युरेका गाईज लाईट आलेली आहे आता आपली चला गाईज आता आपण लवकर भेटू नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड सी यू